विदर्भामध्ये महायुतीतले वाद चव्हाट्यावर आले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करत असल्याचा आरोप केलाय भाजप नेते आशिष देशमुख यांनी। धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेत आशिष देशमुखांनी हा गंभीर आरोप केला। विदर्भातल्या भाजप नेत्यांना साथ द्यायची सोडून मुंडे आणि वळसे पाटील महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं ऐकतायत असं देशमुखांचं म्हणणं आहे। सुनील केदार यांच्या प्रकरणात वळसे पाटील सुनावणी टाळतायत तर मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठीची बैठक धनंजय मुंडे अचानक रद्द करतात असा आरोपही देशमुखांनी केलाय। नागपूर जिल्ह्यातील विशेष करून संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भामध्ये चांगला दिलासा मिळू शकतो। या संदर्भाची मीटिंग काल धनंजय मुंडे यांच्या दालनात लागली होती। परवा रात्री 10 वाजता मला निरोप येतो की ही मीटिंग कॅन्सल झाली। का झाली? अनिल देशमुखांनी धनंजय मुंडेंवर दबाव टाकला। वळसे पाटील जिल्हा सहकारी बँकेच्या वसुलीमध्ये दिरंगाई का करतायत? कारण की पूर्वाश्रमीचे असलेल्या सुनील केदारांचा दबाव वळसे पाटलांवर आहे, अशी सर्व भावना ही विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये नक्कीच आहे। विनंती वळसे पाटील साहेब आपल्याला व धनुभाऊ आपल्याला ही आहे की प्राधान्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत, जिल्हा सहकारी बँकेच्या वसुली संदर्भातल्या असो किंवा संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातली असो, आपण प्राधान्याने तातडीने मार्गी लावावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।